तर विदर्भ न्यूज प्रचार दौऱ्यामध्ये सध्या आपण आलेलो आहे प्रभाग 17 गळगडेश्वर परिसरामध्ये, ज्या ठिकाणी भाजपचाही दमदार प्रचार सुरू आहे। युवा उमेदवार आशिष अतकरे यावेळी मैदानात आहेत। काय सांगाल आशिष भाऊ, कसा आहे प्रचाराचा प्रतिसाद? प्रचाराचा प्रतिसाद इतका सुंदर आहे की लोकांकडे जाऊन सगळ्यांना आशीर्वाद दिला आहे की आशिष भाऊ, तुम्ही तुमच्या पॅनलला घेऊन आमच्याकडे येऊच नका, तुम्ही दुसरीकडे प्रचार करा जिथे तुम्हाला आवश्यकता आहे। कारण की आम्ही आमच्या मागच्या 9 वर्षापासून जनतेमध्ये राहिलो आणि जनतेमध्ये राहताना 9 वर्षापासून ज्या सुखदुःखात त्यांच्या कामाच्या स्वरूपात माध्यमात आम्ही त्याच्या संपर्कात राहिलो। त्याचं हे फळ आहे की आज लोकांना समजलं आहे की भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार आमच्यापर्यंत 9 वर्षात आमच्यापर्यंत सक्रिय होते, पोहोचले आणि आता आम्ही त्यांना मतरूपी आशीर्वाद आम्ही त्यांना देणार आहे। म्हणून गळगडेश्वर परिसरातला सध्याचा कंडिशन पाहता अजून कुठून काम सुरू होणं आवश्यक आपल्याला वाटतं? अजून काय पेंडिंग आहे इथं? तसं पाहिलं तर हा एकदम वेगळ्या स्वरूपाचा प्रभाग आहे। यामध्ये स्लम, दलित कॉलनी, आउटस्कट असा पूर्ण परिसर आहे। त्याच्यामुळं या ठिकाणी आउटस्कटचा जो भाग आहे आमचा गळगडेश्वरच्या तिकडचा, तिथं डीपी रोडचे सगळ्यात महत्त्वाची डिमांड तर सगळ्यात पहिले डीपी रोडची आहे आणि या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची मोठी अभ्यासिका नसल्यामुळं डिमांड त्यांची नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची डिमांड आहे की या परिसरात कमीत कमी 2 तरी अभ्यासिका बनल्या पाहिजे भविष्यात। आणि डीपी रोडचा विषय, मनपाची आताची कंडिशन पाहता प्रशासकीय राज इतके दिवस होतं, बरोबर, पब्लिक सॅटिस्फाईड नव्हती कारण नगरसेवक नव्हते, बऱ्याच प्रदीर्घ कालावधीनंतर इलेक्शन होत आहे। तर आताची कंडिशन पाहता आता मनपामध्ये प्रशासनामध्ये कुठले बदल अपेक्षित आहेत आपल्याला? खरं पाहता मी 9 वर्षापासून महानगरपालिकेत रेग्युलर जाणारा माणूस आहे। मी 5 वर्ष पण पाहिले अपचे आणि डाऊनचे 4 वर्ष पण सुंदर पाहिले। याच्यामध्ये प्रशासकीय कालावधीमध्ये आम्हाला अनुभव आला की महानगरपालिकेमध्ये किती मोठ्या प्रमाणात आमदार साहेबांनी इथचा निधी पळून नेला आणि आता आमची परिस्थिती अशी होणार आहे म्हटलं नगरसेवक झाल्यानंतर सुद्धा की येणाऱ्या 1-1.5 वर्षापर्यंत आम्हाला नाही वाटत कोणत्या मोठ्या प्रकारचा निधी आम्हाला भेटणार म्हणून। कारण की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात तरतुदा उचलून घेतल्या आहे की आम्हाला आता निवडून झाल्यानंतर पैसेच भेटणार नाही कदाचित। एकदम आर्थिक परिस्थिती खराब अवस्थेमध्ये होणार आहे। तर आता टॅक्सचा वगैरे मुद्दा आहे, इतकाही वसुली होऊन बरोबर पैसे मिळत नाही आहे, याला कारण नेमकं काय सांगाल? काय झालं आहे की टॅक्सचा मुद्दा काय झाला, लोकांचा एकदम 20 वर्षाचा बॅकलॉग एकदम वाढवल्यानंतर लोकांमध्ये तो रोष तयार झाला की बा इथून 500चे डायरेक्ट 2000 करून टाकले। त्याच्यामुळे नागरिकांमध्ये थोडंसं असंतोष आहे की बा आमचं एवढं टॅक्स वाढलं, त्याच्यामुळे ते कदाचित तिथून भरायला चालले नाही। आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून एक आधी कसं होतं की त्यांचं डोअर टू डोअर कॅम्पेनिंग करत पैसे जमा करत होते, परंतु आता त्यांनी काय केलं की लोक आपल्यापर्यंत स्वतः भरायला येतील असं समजल्यानंतर नागरिकांमध्ये काय झालं की लोक स्वतःहून जात नाही। आता ज्यांना आवश्यक आहे ते लोक जातात, पण अदरवाईज स्लम वस्ती, दलित वस्तीतले लोक स्वतःहून टॅक्स भरायला नाही जात। त्याच्यामुळे जे उत्पन्न आवश्यक आपल्याला अपेक्षित आहे 150-200 कोटी ते होत नाही आहे त्यामध्ये। तिथं कुठेतरी महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडमकडनं कर्मचाऱ्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती करून त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याची वसुली करण्यात येते, जेणेकरून महानगरपालिकेची परिस्थिती ही चांगली होईल। पॅनलमध्ये महिलांचाही सारखा सहभाग दिसून येत आहे, अगदी 50-50, 2 जेंट्स 2 लेडीज। तर महिलांना जेवढं प्राधान्य आहे कसं वाटतंय? महिलांना जे प्राधान्य आहे ते मला असं वाटते की आमच्या शासनाने दिलेलं आहे आणि आम्ही त्याच्यावर खुश आहोत। आणि महिला ह्या काम करायला जसं घर चालवतात त्याप्रमाणे अतिशय सक्षम असते। महिलांना त्यातल्या त्या सर्वांच्या सुखदुःखाची जाणीवसुद्धा असते आणि त्या सर्वात जास्त मला असं वाटते की विकास करू शकतात, असं माझं मत आहे। प्रभागातल्या महिलांचा कसा प्रतिसाद आहे? आपण आता प्रचार करत आहात, एकदम चांगला प्रतिसाद आहे। महिला आम्ही इकडे आहे पण महिला आपणहून आम्हाला आपसूक फोन करत आहेत की आम्ही प्रचाराला जातो आणि महिला कामाला लागलेल्या आहेत। आणखी युवा उमेदवार मृणाल चौधरी आपल्या बरोबर आहेत। तर ताई, काय सांगाल आता जो प्रचाराचा प्रतिसाद आहे आणि महिलांना यावेळेस भरघोस असं चांगलं आरक्षण मिळालेलं आहे, 44 महिला असणार आहे सभागृहात यावेळेस, तर कसं वाटतं? खूप अतिशय सुंदर, खूप छान वाटत आहे। कारण महिला वर्ग पाहिजेच असते, कारण मातृशक्ती ही नेहमी आपली चांगलीच राहते। त्यामुळे महिलांचा जो प्रतिसाद आहे आणि ज्या काही गरीब वर्गातल्या महिला ज्यांना रोजगार नाही आहे त्यांना छोटे मोठे उद्योग देण्याचा आम्ही प्रयत्न करू किंवा त्यामुळे आम्ही त्यांचा विकास घडणार। आता लाडकी बहीण योजना येतेच आहे, त्या 1500 रुपयामध्येच खूप काही नाही पण फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून महिलांना खूप आधार झालेला आहे। आणि गडगडेश्वर प्रभागामध्ये बराचसा अजून मागास एरिया आहे, बराचसा सर्वसामान्य
स्लम परिसरही भरपूर आहे. तर महिलांच्या काय काय म्हणजे महिलांवर कुठून काम होणं आवश्यक आहे महिलांसाठी? त्यांना घरगुती जे काही उद्योग आहेत, जसं पापड केंद्र हे करतो, शेवयांचं आहे, कारण त्या काही प्रमाणात अशिक्षित असतात. त्यांना असे छोटे छोटे लघु उद्योग देणे आपल्याला गरजेचे राहतात. तर जसे आता छोटे सूतगिरणी असतात, त्याच्यामध्ये कपडे शिवणे, ब्लाऊज शिवणे, त्याच्यानंतर बॅग शिवणे, असं एक छोटे छोटे उद्योग जे राहतात त्यांच्या माध्यमातून ते पैसे आपले कमावू शकतात. आता स्थानिक नेते जे आहेत भाजपाचे आपले धांडे साहेब आहेत, तर सगळ्यांचा कसा काय रिस्पॉन्स आहे आणि सगळ्यांचं मार्गदर्शन कसं आहे? सर, खूप सुंदर मार्गदर्शन आहे. दांडेसाहेब आपले अध्यक्ष असल्यामुळे त्यांचंही मार्गदर्शन छानच आहे आणि बाकी जे नेते आहेत त्यांचा पण अतिशय चांगला प्रतिसाद आहे आमच्याकडे. दादा आपलं ना? मी संतोष दमनराव पेडेकर, प्रभाग क्रमांक 17 मधूनच आहे. 17 मधून आता ग्राउंड लेवलवर सर्वात प्रथम कुठल्या मुद्द्यांवर इलेक्शन लढताय, काय काम होणं आवश्यक आहे? सर्वप्रथम आम्ही या मुद्द्यावर लढतोय की जे आतापर्यंत 4 वर्षापासून प्रशासकीय राज होतं, काही कामं थोडीशी पेंटिंग होते आणि 7 वर्षापासून 9 वर्षापासून आमचे जे नगरसेवक आहे आशिष वतकर यांनी चांगलं ताकदीने या प्रभागामध्ये काम केलं आहे आणि त्यांचं बोनस आम्हाला मिळणार आहे, कारण की लोकांचा कौल हा भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि त्यातल्या त्यात आशिष भाऊकडे पण आहे. युवा लोकांचा कसा प्रतिसाद आहे प्रचाराला? युवा लोकांचा आम्हाला ताकदीने प्रतिसाद आहे आणि महिला वर्गांचा खूप सुंदर प्रतिसाद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमचं 4ही पॅनल हे निवडून येतील. तर हे होते प्रभाग 17 गळगळेश्वर प्रभागातले बीजेपीचे दावेदार जे भरपूर जोमाने प्रचाराला लागले आहेत. आपण द विदर्भ न्यूजच्या माध्यमातून आपण प्रभाग दौरा असा सुरू ठेवणार आहोत, आणखी उमेदवारांशी बोलणार आहोत. पाहत राहा द विदर्भ न्यूज.